बघा, गणित दिलेलं आहे, जे काही अंतर दिलेलं आहे 480 किलोमीटर गेलं, 8 किलोमीटर प्रति तास वेग कमी केला आणि त्याच्यामुळे त्याला 3 तास कमी लागले. ह्या अशा टाईपच्या गणितामध्ये काय करायचं, 480 किलोमीटर जे काही अंतर आहे ते वरती लिहायचं. छेदामध्ये जो काही वेगातला फरक आहे, इथे दिलाय तास 8 तास किलोमीटर प्रति तासाने कमी केलाय आणि जो काही वेळ आहे, ज्याच्यामध्ये फरक पडलाय, तो छेदामध्ये लिहायचा. आता हा जो काही भागाकार येईल 8 सकून 48 आणि इथे 20 त्रिक 60 ही जे काही भागाकार येणार आहे शेवटी, ह्याला काय करायचं आहे, ह्याचे तुकडे पाडायचे. कसे? फॅक्टरायझेशन करायचं आहे. फॅक्टरायझेशन कसं करायचं की यांचा गुणाकार n आणि n+1 ह्या दोन संख्यांमध्ये करायचा आहे. n गुणिला n+1 म्हणजे लगतच्या दोन संख्यांचा गुणाकाराचा झाला पाहिजे, जे की आपण म्हणू शकतो 4×5 ठीक आहे. 4×5 म्हणजे ज्याच्यामध्ये एकचाच फरक आहे अशा दोन संख्यांचा गुणाकार आला पाहिजे. मग हा जो आलेला आहे याला प्रत्येकाला जो काही वेगामध्ये बदल केलेला आहे त्याने फक्त गुणायचा आहे. किती आलं इथे? 8×32 आणि 5×8=40. आता गणिताची डिमांड काय म्हणत आहे? गणिताची डिमांड म्हणत आहे की रेल्वे गाडीचा वेग 8 ताशी कमी केलाय. तर तुम्ही काय म्हणाल की कमी केलेला वेग हा काय असेल? नवीन किंवा बदललेला वेग. ठीक आहे, बदललेला वेग असेल आणि जो काही आधीचा असणार आहे हा मूळ वेग असेल. बरोबर ना? कमी केलाय म्हणजे इकडे वाढलेला वेग आधीचा असणार आहे. इथे विचारलेलं तुम्हाला आहे मूळ वेग किती, काही एक ऑप्शन नाही आहे. आता पहिल्या गणिताला तुम्हाला वेळ लागला असेल. आता पुढचे गणित बघा कसे सॉल्व्ह होतात. काय दिलेलं आहे? 5 किलोमीटरने वाढवली. किती? 210 किलोमीटरचं अंतर लिहिलं. 210 किलोमीटरचं अंतर, गाडीचा वेग 5 किलोमीटर तासाने वाढवला आणि त्याला 1 तास कमी वेळ लागला. 1 तास लिहिला मी. किती आलं इथे? याने याला भाग दिला. किती आला? 42. मग 42च्या सल्लग किंवा लगतच्या दोन संख्या कोणत्या येईल? 6×7 42. मग ह्याला 5ने गुणलं, हे जे गुणाकार आलेला आहे ह्याला 5ने गुणलं आणि ह्याला 5ने गुणलं तर तुमचा वेग किती येणार आहे? तर तुम्ही काय म्हणाल की वाढवली म्हणजे तुमचा मूळ वेग कमी असणार आहे. मूळ वेग किंवा सुरुवातीचा वेग, ठीक आहे, हा कमी असणार आहे आणि हा नंतरचा वेग आहे. नंतरचा किंवा बदललेला वेग. तुम्हाला काय म्हटलंय? गाडीचा सुरुवातीचा वेग. तुम्ही काय डोळे झाकून उत्तर मारणार. किती वेळ लागला? काहीच वेळ नाही लागत. ठीक आहे, नेक्स्ट गणित बघा. काय दिलेलं आहे? 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. 240 किलोमीटर अंतर जायचं आहे आणि वेग कितीने कमी जास्त असेल? 20ने कमी जास्त असेल आणि वेळेतला फरक पडलेला आहे 2 तासाने. मग 240 भागीला 40 किती येणार आहे? हा शून्य कटला, इथे येईल 6×24. आता 6ला हा संख्या कशा तोडणार? तर 2×3. मग ह्या 2×3, आता हा 2 आणि 3 आलेला आहे तर वेगाच्या फरकाने ह्याला गुणा. वेगाच्या फरकाने गुणलं. किती आलं इथे? 40 आलेलं आहे आणि दुसरं आलेलं आहे 60. आता वेग काय कमी केलेला आहे का जास्त केलेला? बघा, कमी असेल. काय केलं? जलद गाडीपेक्षा कमी असेल असं म्हटलेलं आहे. मग जलद गाडीचा वेग कोणता? तर जलद गाडीचा वेग हा असेल आणि जो कमी झालेला वेग असेल तो नंतरचा वेग असेल. किती? 40. काय दिलेलं आहे? जलद गाडीपेक्षा. तर कोणत्या? पॅसेंजर गाडीला अंतर जाण्यासाठी अधिक तास लागतात. त्याला अधिक तास लागतात तर त्याची वेग कसा असणार आहे? कमी असणार आहे. तास जास्त लागतात म्हणजे वेग कसा असेल? जास्त लागणार आहे. म्हणजे इथे काय असणार आहे? 40 किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतरचं बघा, एक आगगाडी एक समान वेगाने 360 किलोमीटर अंतर गेली. 15 किलोमीटरने वेग वाढवला. 15 किलोमीटरने वेग वाढवला, लिहिलं छेदामध्ये. 2 तासाचा फरक पडलेला आहे. 15 दुनी 30, 360 छेदामध्ये किती येईल? छेदामध्ये येईल 30. किती आलं रे? 12×36. मग 12ला मी कोणत्या दोन संख्येत तोडू? लगतच्या 3×4. मग इथे कितीने गुणायला पाहिजे? तर तुम्ही म्हणाल की वेगाच्या फरकाने गुणायला पाहिजे. मग आता काय केलेलं आहे? आता ह्याच्यामध्ये उत्तर किती आलं? 15×45 आणि 15×4=60. तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा. तर गाडीचा सुरुवातीचा वेग आणि वेग काय केलेला आहे? ताशी 15 किलोमीटरने वाढवला आहे. मग हा कोणता वेग असणार आहे? तर वाढवलेला वेग आहे म्हणजे हा नंतरचा वेग आहे आणि हा काय आहे? मूळ वेग आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? सुरुवातीचा वेग किती असेल? 45. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. बघा, आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडू शकतो की ते सर फास्ट फॅक्टर कसे पाडायचे?
फास्ट फॅक्टर कसे पाडायचे की कोणते कोणते फॅक्टर असू शकतं किंवा कोणती कोणती संख्या येऊ शकते. मॅक्सिमम टाईम 90 किंवा असं म्हणू शकतं की तुम्ही 99% कोणत्या संख्या येणार आहे मी ते इथे लिस्ट करून देतो तुम्हाला. एक तर येईल 2. 2ला कसं लिहाल तुम्ही 1 गुणिला 2. ठीक आहे. त्याच्यानंतर येईल किती 6, जे की लिहू शकता 2 गुणिला 3 6. त्याच्यानंतर येईल 12. 12 म्हणजे किती तर 3 गुणिला 4. त्याच्यानंतर 20 30 42 56 8 72 90 आणि 110. ह्याच्यानंतर जास्तीत जास्त 132 आणि 156 एवढ्यापैकीच तुम्हाला ऑप्शन येतील बघा. जास्तीत जास्त तुकडे पडले तरी ह्याच्यापेक्षा वेगळे तुकडे पडणार नाही. आणि पडले तर थोडं बहुत लॉजिकल लावा आणि काही होमवर्क दिलेले बघा तुमच्यासाठी. इथे एकूण एक होमवर्कचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे खाली स्क्रीनशॉटमध्ये. आणि जर तुम्हाला ह्याचे उत्तर येत नसतील तर आपण पेड बॅचमध्ये सगळे उत्तरं घेतलेली आहेत. तरी पण ह्याच्यामधली तुम्हाला मी तरी अंदाजित ग्राह्य धरू शकतो की 90% गणितं सॉल्व्ह करू शकता थोडंसं लॉजिकल लावून. ठीक आहे. आणि आता मला असं वाटतं की ह्या व्हिडिओला एखादा लाईक तर बनतो यार. काय मी एवढी एफर्ट टाकतो. भेंडी माझ्या व्हिडिओला 1-1.5 हजाराच्या वरती कधीच व्ह्यूज जात नाही. जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. कारण मी आहे गरीब यूट्यूबर. त्यांच्यासमोर ना माझ्याजवळ सेटअप आहे ना काय आहे. गरिबीत चाललं आहे माझं. पण तुम्हाला काय आहे बोलबच्चन लोक लय लागतात आणि दिखावा फार लागतो. तर बघा एक एक गणित घ्या स्क्रीनशॉटला. ठीक आहे. टोटल 8 की 9 गणित आहेत. एक एक स्क्रीनशॉट घ्या. प्रत्येकाचं मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. हे एक गणित आहे. वाचा, स्क्रीनशॉट काढा आणि उत्तरं कमेंट बॉक्समध्ये कळवा. 6 7 8 हा 9. बघा हे गणित मी ऑलरेडी माझ्या पेड बॅचमध्ये घेतलेलं होतं. पण ठीक आहे असो. भावड्यांनो एक तुझं एक माझं एक गध्याचं असला काही प्रकार करू तुमच्या डोक्याला त्रास देत नाही. कसा वाटला तुम्हाला सेशन नक्कीच थोड्याशा तरी मी अपेक्षा ठेवू इच्छितो तुमच्याकडून की तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल याला. आणि माझं काही चुकत असेल तर कृपया करून मला माफ करा. मी खूप वैतागलो आहे सर्वांना शॉर्ट ट्रिक करत राहता आणि माझ्या व्हिडिओला काय कुठपर्यंत जात नाही. जास्तीत जास्त 1000 व्ह्यूज येतात. त्याच्यापुढे माझी लिमिट जात नाही आहे. धन्यवाद.